आज आपण कैरीची आंबोशी कशी करायची ती बघूया। इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतल्या, कैरी सोलून घेतले। आता आपण ती कापून घेऊया। अशी मी कैरी लांबडी आणि पातळ कापून घेतले। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया 2 चमचे, अर्धा चमचा हळद टाकायची। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया। इथे मी असं जाळीवालं भांडं घेतले आणि त्याच्यामध्ये आता आपण 4 ते 5 तास कैरी नितळत ठेवूया। खाली टोप ठेवलंय कैरीचं पाणी गळण्यासाठी। इथे प्लास्टिक शीट वरती उन्हामध्ये कैरी सुकत लावले। इथे वरून पातळ कपडा बांधायचा, पक्ष्यांनी कैरीचे तुकडे नेऊ नये म्हणून। ही कैरी 2 तासाने प्लास्टिक शीट वरून काढून पातळ कपड्यावर सुकत लावायची, त्याच्याने कैरी चांगली सुकली जाते। ही कैरी 3 ते 4 दिवस चांगली उन्हामध्ये सुकवून घ्यायची। अशी कोरडी कैरी झाली म्हणजे समजायचं आपली आंबोशी तयार झालेली आहे।